नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती। तर बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भात नेमकी काहीतरी अपडेट हवंय किंवा या पदभरती संदर्भात नेमकी जाहिरात वगैरे यावर्षी मिळेल किंवा नाही, असं बऱ्याच जणांची विचारपूस करत होते। तर या संदर्भात मी टेलिग्रामला अपडेट दिलेली आहे। सो टेलिग्राम ज्यांनी जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम जॉईन केलं नाही आहे। सो तिथं मी ज्या काही पदभरतीचे अपडेट आहेत त्या ठिकाणी अपलोड करत असतो। सो आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे, महत्त्वाचा आहे, जे की 2164 पदांसंदर्भात एक निर्णय आहे। त्या निर्णयाला अनुसरून जाहिरात वगैरे कधी येईल याची परिपूर्ण माहिती तुम्हाला आज मिळून जाणार आहे। सो वेळ न गमावता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे। त्या अगोदर नवीन असाल सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करणं तुमचं काम आहे, कारण का जेवढे काही विद्यार्थी आत्तापर्यंत जॉईन केलेत त्यांना आपलं चॅनल काही ना काही महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतं। तसं तर सगळ्यांना या संदर्भात कल्पना असेल अथवा नसेल, ओके। ज्यांनी कोणी हे परिपत्रक पाहिलं असेल टेलिग्रामवरती त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, परंतु ज्यांना कुणाला काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर लक्षात ठेवा, एक पद्धतीनं महाराष्ट्र शासनामध्ये प्रत्येक विभागाच्या ज्या काही रिक्त पदे आहेत तर त्या रिक्त पदांची एक पद्धतीनं पदभरतीची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। सगळ्यात पहिलं जे आहे ते आकृतीबद्ध, त्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं नेमकं त्या विभागामध्ये काय काय त्या पदभरती संदर्भात चालू आहे हे सर्वत्र मागून घेण्यात येत आहे। तर त्याच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाचा सुद्धा तपशील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळी विचारपूस करण्यात आलेली आहे की बाबा आकृतीबद्ध सुधारित करून जे आहे ते 9/9/2025 रोजी प्रस्ताव शासनात सादर करण्यात आलेला आहे। त्या प्रस्तावानुसार येणारी ही पदभरती होणार आहे असं तुम्ही म्हणू शकता। जमलं तर याच तारखेचा आकृतीबद्ध मी तुम्हाला चॅनलवरती अपलोड करून देईल टेलिग्रामला, सो डोंट वरी। तर याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचे अपडेट नेमके काय आहे तर हे आपल्याला बघायचं आहे। तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे सांगायला गेलं सरळ सेवा नियुक्ती रिक्त पद सद्यस्थिती, तर सरळ सेवेचे जवळपास 3837 पदे मंजूर आहेत, परंतु त्यापैकी जे आहेत ती सध्याला रिक्त असलेली 2164 पदे। तर येत्या कालावधीमध्ये जी आहेत ती 2164 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत असं तुम्ही म्हणू शकता। आणि याच पदभरतीसाठी जर तुम्ही तयारी वगैरे करत असाल स्टाफ नर्स पदासाठी, त्यानंतर औषध निर्माता, त्यासोबत अजून बघायला गेलं तर इतरतलं कुठलंही पद असो, तर त्याची तयारी जवळपास 1.5 महिन्यापासून आमची टीम चालू केलेली आहे। आता इथून जोपर्यंत जाहिरात येईल तोपर्यंत तुम्हाला त्या बॅचमध्ये सर्व काही मिळणार आहे। सो ज्यांनी कोणी जॉईन केले नसेल जॉईन करून घ्या। डेमो PDF ऑलरेडी तिथं आहेत, एकदा आपलं ॲप डाउनलोड करून घ्या, स्टडी विथ गुरु नावाचं आहे। बाकी काही डाऊट असतील अवश्य मला कमेंट करून द्या। तर अशा संदर्भात एक छोटीशी अपडेट आहे, येत्या कालावधीमध्ये एवढी पदे तुमचीही भरण्यात येणार आहेत। जमलं तर जो काही आकृतीबद्ध आहे तो मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देईल टेलिग्रामला वगैरे, ओके। सो ज्यांनी कोणी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या, काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या। धन्यवाद।